भिवंडीमध्ये खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी महामार्गावरच्या राहणाळ या गावाच्या दुचाकी घसरून अपघात, तर शहापुरामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर TDRF जवानाचा सुद्धा खड्ड्यामुळे मृत्यू। बुलेट खड्ड्यामध्ये आदळताच दोनही टायरही फुटले। जंतर मंतरवर आंदोलनात दहशतवादी घुसखोरीचा कट उघडकीस। CJPच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या वेशामध्ये घुसण्याचा होता डाव। संशयित हमीम मंडल अर्पिता सरकारच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे। अतुल लिमये यांनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संघाला मान्य आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगावं। संजय राऊतांचा टोला। पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीवर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करणार नाहीत, माफीनंतर दिलासा। इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या मुंबई पालिकेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीसांचे ताशेरे। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, मुख्यमंत्र्यांनी टोचले कान। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन। नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी, तर भुजबळांच्या नाराजीनंतर बॅनरही हटवले। महिला कुस्तीपटू आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह हे निर्दोष। दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। नागपूरमध्ये युवक काँग्रेसचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आंदोलन। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेस गडकरींच्या नागपुरातील घरासमोर हे आंदोलन। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड। पीक विमा कंपनीकडून अपंग शेतकऱ्यांची थट्टा। पुरामध्ये वाहून गेलेल्या नुकसानापोटी मिळाले अवघे 211 रुपये। पीडित अपंग शेतकऱ्यांना 700 रुपये उसने घेऊन भरला होता पीक विम्याचा हप्ता। कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। लोणावळ्यामधल्या मॅप्रो गार्डनच्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा। पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ देखील व्हायरल आणि पर्यटकांमध्ये संताप। FDAचा राज्यभर धडाका। 9.5 कोटींचा साठा जप्त। पुण्यासह विविध ठिकाणी 88 कारवाया। 10 जणांना अटक। 3 रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। संसदेच्या बाहेर विरोधकांचं आंदोलन। अमित शहांच्या संसदेमधल्या गैरहजेरीवरून विरोधक आक्रमक। अमित शहा हे संसदेतून गायब का, विरोधकांचा सवाल। राम मंदिर दानचोरी विरोधातही विरोधक हे संतप्त। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर आघाडीवर। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला संकटात। केरळमध्ये मुसळधार पावसाचा हाकार। दरडी कोसळून आणि पुरामुळे 8 जणांचा मृत्यू। 27 घरही पूर्णपणे उद्ध्वस्त। हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू। बिहारमध्ये प्रवासी ट्रेनला भीषण आग। समस्तीपूर सहरसा ट्रेनला आग। पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनासह जोडलेले डबे जळून देखील खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ग्रीसमध्ये भीषण अपघात। आग विझवणाऱ्या 2 हेलिकॉप्टरची हवेतच धडक। 2 पायलटचा मृत्यू। जंगलामध्ये लागलेली आग विझवताना भीषण दुर्घटना। Thank you.